धन्यवाद डीजे, आभार आहेत। आज या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वाच्या निमित्तानं आपण महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज, ज्याने मराठी कॉमेंट्रीची एक वेगळी लिमिट सेट केली आणि IPL मध्ये सुद्धा प्रायोजकांना भाग पाडलं की मराठी कॉमेंट्रीमध्ये टेलिकास्ट झालं पाहिजे, असे आमचे कुणाल दाते सर आज या तिसऱ्या पर्वाच्या निमित्तानं देखील शेवटच्या दिवशी समालोचक म्हणून या ठिकाणी उपस्थित होते। त्यांचा आमदार साहेबांच्या शुभ हस्ते यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होत आहे। कुणालजी दाते साहेब, IPL मध्ये ज्यांचा आवाज मराठी कॉमेंट्रीच्या माध्यमातून आपण ऐकतो असे कुणाल दाते सर, त्यांचं शेड्यूल आहे उद्या, त्यांना अहमदाबादला जायचं आहे, त्यामुळे ते आपली लवकर या ठिकाणून रजा घेत आहेत। आमदार साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होत आहे। कालिदास नंदन आणि हा इन्फोग्राफिक्स वाला तिघजण, तसेच कालिदास डेकोरेटर्स, आपला सुद्धा यथायोग्य सन्मान व्यासपीठावर आमदार साहेबांच्या शुभ हस्ते होईल। कालिदास शेठ, आपण व्यासपीठावर यायचं आहे। त्यानंतर tenniscricket.in च्या माध्यमातून आपण लाईव्ह कव्हरेज या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचं पाहिलं। त्या लाईव्ह कव्हरेज मागचा जो चेहरा आहे तो म्हणजे आपला मित्र नंदन घरत। आपला देखील यथायोग्य सन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर होणार आहे, आपण सुद्धा यायचं आहे नंदन घरत। आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जी सुंदर अशी डेकोरेटिव्ह अशी पोस्टर्स किंवा बॅनर्स पाहताय, ते बॅनर्स प्रोव्हाइड करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालंय ते श्री समर्थ इन्फोग्राफिक्सचे जयेश जगे आणि अजय गोडसे। आपला देखील यथोचित सन्मान व्यासपीठावर होईल, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे। थँक्यू सर, आभार आहेत। कुणाल दाते सर, कालिदास डेकोरेटर्स त्या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रशस्त अशी क्रीडा नगरी ज्यांच्या माध्यमातून या तिसऱ्या पर्वाच्या निमित्तानं आपण पाहिली, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वामध्ये डेकोरेशन्स आणि प्रेक्षकांना बसण्याची जी यथायोग्य सुविधा त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली। अगदी सुंदर असं काम आणि डेकोरेशन आणि डेकोरेटिंग क्षेत्रातलं मोठं नाव म्हणजे कालिदास डेकोरेटर्स कोलाड रोहा यांचा देखील यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय। तसेच नंदन घरत, tenniscricket.in संतोषजी नाणेकर आणि नंदनजी घरत यांच्या माध्यमातून आपण या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचं लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून असेल, आपण पाहिलं। त्यांचा यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय। तसेच श्री समर्थ इन्फोग्राफिक्सचे जयेश जगे आणि अजय गोडसे, आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर या। अजय गोडसे, जयेश जगे, इन्फोग्राफिक्सचा कोणी प्रतिनिधी असेल तर आपण त्वरित या। फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण प्रेझेंटेशन सेरेमनीलाच देणार आहोत। तत्पूर्वी कॉमेंटेटर्स आपल्याला जे लाभलेले आहेत, आकाश मांजरेकर, आकाशजी आपण या। आपला देखील यथायोग्य मानसन्मान
या वीर आमदार दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर संपन्न होईल. आकाश मांजरेकर यांचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आमदार साहेबांची भेट घेऊन ज्यांची झालेली आहे त्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण बॅकस्टेजला किंवा वरच्या स्टेपवर जाऊन विराजमान व्हायचं आहे. कार्यकर्त्यांना विनंती आहे, आमदार साहेबांची भेट घेऊन जर आपलं बोलणं झालं असेल तर आपण स्टेजच्या वरच्या स्टेपवर जाऊन विराजमान व्हायचं आहे, विनंती आहे. अजय गोडसे, जयेश जगे, आपण चला, आपला यथायोग्य सन्मान त्या ठिकाणी होईल. संदीप गेला असेल ना? हां, संदीप काश्मीरला जाणार आहे, वहिनींचा सगळा ग्रुप काश्मीरला जाणार. बरं आहेत ना? आकाश मांजरेकर, अलिबागचा आपला बुलंद आवाज, ज्याने सुरुवातीपासूनच समालोचनाचा भार या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचा संपूर्णपणे सांभाळला, आकाश मांजरेकर आमदार साहेबांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी सन्मानित होत आहे. तदनंतर श्री समर्थ इन्फोग्राफिक्सचे जयेश जगे आणि अजय गोडसे, आपण चला, आपला यथायोग्य मानसन्मान त्या ठिकाणी संपन्न होतोय. अंपायरिंग पॅनल, आपण देखील चला. आऊ सर आणि आपले सर्व सहकारी, आपण चला. अमितजी घोलतकर, रमाकांतजी पवार, नासिर शेख आणि आमचे आऊ सर. सुंदर अंपायरिंग या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही पाहिली. आपले सुद्धा आभार आहेत सर. विनंती असेल, आमदार साहेबांच्या शुभ हस्ते होणाऱ्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. अंपायरिंग पॅनल, अमितजी घोलतकर, पवार सर आणि शेख सर. तसेच आपले फोटोग्राफर केतनजी मानकर यांनी 7 दिवस आपल्या कॅमेरामध्ये या संपूर्ण प्रीमियर लीगची छायाचित्र कैद केलेली आहेत. असे केतन मानकर फोटोग्राफर यांचा देखील यथायोग्य सन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते होईल. तसेच स्टेजवर आपल्याला ज्यांनी सहकार्य केलं अशा कुमारी साईश्री लिगम आणि दुर्वा पाटील यांचा देखील यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होईल. तसेच आरुषी म्हात्रे या तिन्ही मैत्रिणींनी आपली चांगली सेवा या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्टेजवर येणाऱ्या पाहुण्यांचा यथोचित
मानसन्मान करून घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती, ती त्यांनी पार पाडलेली आहे. त्याबद्दल त्यांचा देखील सन्मान होईल. लक्ष द्या, थार आणि जिमनी गाडीच्या चाव्या ज्यांच्याकडे आहेत त्यांनी त्या घेऊन या. इथे स्टेज जवळ या. जिमनी आणि थार गाडीची चावी ज्यांच्याकडे आहे त्यांनी ती चावी घेऊन स्टेज जवळ या. अंपायरिंग पॅनल आपलं सन्मानित होत आहे. आऊ सर, अमितजी घोलतकर, पवार सर आणि शेख सर. खूप चांगली कामगिरी आपल्या माध्यमातून या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये आम्ही पाहिली. चला, साईश्री लिगम, गुरुवा पाटील, आरुषी यांचा देखील सन्मान व्यासपीठावर आमदार साहेबांच्या शुभ हस्ते होईल. तसेच या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वासाठी सन्माननीय अंकुशदादा पाटील आणि महेंद्र शेठ दळवी फाउंडेशनचे जे सर्व सदस्य आहेत त्यांनी जी अपार मेहनत घेतलेली आहे त्यांचा देखील यथोचित मानसन्मान होईल. आपण कॅश प्राइजेस कडे वळतोय. कॅश प्राइज घेण्यासाठी खेळाडूंना विनंती करीन आपण त्वरित व्यासपीठाकडे यायचं आहे. त्यामध्ये किशोर, आकाश तवसाळकर, राजा पाटील, किशोर नाईक, विनय पाटील आणि मयूर पाटील आपण या ठिकाणी यायचं आहे. तसेच स्कोरर म्हणून काम पाहिलेले आमचे दरणे गुरुजी, तसेच विकासजी साखरकर कॉमेंटेटर म्हणून ज्यांनी मोलाची भूमिका या स्पर्धेच्या निमित्तानं पार पाडली, शुभम कानभुरे आणि निशांत पाटील खानाव यांचा सन्मान झालेला आहे. डीजे आसिफ SK कॅश प्राइजेस साठी या. किशोरसाठी राजू शेठ साळुंके यांच्याकडून 1000 रुपये आणि 1500 रुपये आशिष हरे यांच्याकडून आहेत. त्यानंतर आकाश तवसाळकर आपल्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हॅलो. आकाश तवसाळकर आपण या. राजा पाटील आपण देखील या. राजा पाटील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. किशोर नाईक आहे ना, अजून 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. थांबा, विनय पाटील आपल्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. आकाशला 1000 रुपये दे. विनय पाटील, आकाशला 1000 रुपये. विनय पाटील 2000. विनय पाटील
मयूर पाटील आपलं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आकाश तवसाळकरला 1000 रुपये दे, सुजिताला. मी येतो. आकाश मांजरेकर आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे चला. DJ आसिफ आकाश मांजरेकर. बॉक्स जवळ आपण आहात. आकाश मांजरेकर. मयूर पाटीलला 1000 रुपये. आता हे बघा, साखर संघाला प्राइज आलेला आहे 1 2 3 4 5 6 7 आणि 7,500 रुपयाचं पारितोषिक आहे. हे आपण कॅप्टनने येऊन स्वीकारायचं आहे. 7,000 रुपयाचं पारितोषिक. साखर भगवानजी नाखवा यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं पारितोषिक होतं. आणि शेवटचा जो षटकार मारला होता त्या खेळाडूसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक होतं. पत्रे काका हे 7,000 रुपये साखर संघाच्या कर्णधाराला द्या. 7,000 रुपये. दरणे गुरुजी आपण चला. दरणे गुरुजी. राजाभाई केणी यांच्या माध्यमातून आकाश तवसाळकर साठी 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि विनय पाटील आपल्यासाठी सुद्धा 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तवसाळकरला तब्बल 6,000 रुपयाचं पारितोषिक राजाभाई केणी यांच्या माध्यमातून आहे. आणि विनय पाटीलला 2,000 रुपये. शुभम कानमोरे ऑनलाईन स्कोर अपडेटर आपला शुभम याचा देखील यथोचित मानसन्मान. तसेच या संपूर्ण स्पर्धेला सिक्युरिटी ज्यांनी प्रोव्हाइड केली असे राजेंद्र म्हात्रे साहेब यांचा देखील यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते होईल. राजेंद्रजी म्हात्रे आहे, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. विकासजी साखरकर जरा हटके 100% आयोजन अलगे. जरा हटके 100% आयोजन अलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग.
धन्यवाद आमचे सुनील ढोरे काका, ज्यांनी आम्हाला स्टेजवर खूप मदत केलेली आहे. त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. गेली 7 दिवस त्यांनी स्टेजवर आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार असेल, मग या मैदानासाठी घेतलेली मेहनत असेल, या सर्व त्यांच्या सेवेसाठी आम्ही आभार व्यक्त करतोय. सुनील ढोरे काका, 3 वर्ष दमदार प्रवासाचा सुरू आहे सलग. गौरव राऊळ, साई आवास किंवा आवास गावातील हा कोणी खेळाडू जर प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असेल, गाजते प्रीमियर लीग. आवाज गावातील कोणी खेळाडू जर उपस्थित असेल तर आपण या. गौरव राऊळसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक या प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांनी पहिला फॉर्म भरला होता, त्यानिमित्तानं 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आवाज सौरभ, आपण ते प्राइज कलेक्ट करा आणि त्यानंतर ते डिलिव्हर करा. विराज जुईकर, आपल्यासाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. वासुदेव नाकवा यांच्या माध्यमातून आपण यायचं आहे. अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरलेत नंबर 1. मागील संपूर्ण ही स्पर्धा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरे आपल्या अतिशय मधुर वाणीने ज्या व्यक्तीने अतिशय सुंदर निवेदकाची भूमिका बजावली असे मांडवा गावचे कुस्तीपटू आणि आमच्या या स्पर्धेचे प्रमुख निवेदक सन्माननीय अंकुरजी घरत यांचा या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. 100% आयोजन आलं गे. हाय जरा हटके 100% आयोजन आलं. अंकुरजी घरत या स्पर्धेचे ज्याने मुख्य निवेदकाची भूमिका बजावली असे मांडवा गावचे रहिवासी एक उत्कृष्ट कुस्तीपटू अंकुरजी घरत यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. अतिशय जबरदस्त असं यांचं हे व्यक्तिमत्व, अप्रतिम निवेदन, ज्याने या संपूर्ण स्पर्धेला 4 चांद लावले असे अंकुरजी घरत या ठिकाणी आपण बघतोय. वेल डन. अजूनही या अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देणं बाकी आहे. गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार, गाजते प्रीमियर लीग. शुभम मॅन ऑफ द मॅच. यस, या सुनील ढोरे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सुनीलजी ढोरे, त्याने ज्या व्यक्तीने अतिशय जबरदस्त अशी मेहनत आपण गेल्या महिनाभर बघत होतो, मैदानाची संपूर्ण मैदानावर अतिशय चांगल्या प्रकारे या MD ग्रुप्सच्या मार्फतीने त्यांनी मदत केलेली आहे. अतिशय चांगलं मेहनतीने त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या हस्ते 5,000 रुपये देऊन त्यांचा गौरव करण्यात येतोय. वेल डन. अतिशय जबरदस्त अभिनंदन तुमचं सुनील मामा ढोरे, अप्रतिम. सुरू आहे सलगे. 3 वर्ष दमदार आणि या स्पर्धेचं आपण बघितलं होतं. मॅन ऑफ द मॅच आपण घेणार आहोत. अंकुशजी पाटील, आपण सुद्धा यायचं आहे. अंकुर करत अंकुर गाजते प्रीमियर लीग. तसेच गैनीनाथ नाखवा, गैनीनाथ कतोरे यांच्यासाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे, ते त्याला सुपूर्द करायचं आहे. आकाश, किती आले ते गेले पण होणार नाही असं नियोजन. अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरलेत नंबर 1. लोणारीच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग. लोणारेच्या ग्राउंडवरी खेळाडू
दरणे गुरुजी आपण प्रेझेंटेशन सेरेमनीच्या इथे चला. दरणे गुरुजी आपले सर्व स्टॅट्स घेऊन प्रेझेंटेशन सेरेमनीच्या इथे चला. अरे रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा खरोखर बक्षीस ठेवल्यात एक नंबर. आकाश रेडी? आकाश सेटअप रेडी आहे. गेस्ट पाठवू. सर्व मान्यवरांना विनंती आहे, आमदार साहेब तसेच माजी नगराध्यक्ष प्रशांत शेठ नाईक साहेब, राजाभाई केणी, आदरणीय छोटम शेठ, हर्षद पाटील साहेब, सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया प्रेझेंटेशन सेरेमनीच्या इथे जो व्हिक्टरी स्टँड आपण या ठिकाणी मैदानामध्ये बनवला आहे त्या ठिकाणी आपण मार्गस्थ व्हायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे. तिथे करूया आपण. तो बोललो करूया तर नको बोलतोय मॅचच्या मध्ये. हां पाहुणे व्हिक्टरी स्टँडवर येतपर्यंत विनंती आहे, अंकुश दादा आपला सेटअप लावून झालेला आहे. विनंती आहे आपल्या सर्व सदस्यांना घेऊन 2 मिनिटासाठी आपण स्टेजवर या. आमदार साहेबांची अशी इच्छा आहे की MD फाउंडेशनचा सन्मान त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. अंकुशदादा पाटील आणि आपले सर्व सहकारी 100% आपण स्टेजवर या. हाय जरा हटके 100% आयोजन आलं ग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार चालेल, चालेल. गाजते प्रीमियर लीग. व्हिक्टरी स्टँडवर आपण सन्मान घेऊ MD फाउंडेशन आणि अंकुशदादा पाटील सर्व सहकाऱ्यांचा. सर्वप्रथम सन्मान घेऊ, त्यानंतर आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करू. आकाश. हाय हॅलो नमस्कार, आपणा सर्वांचं स्वागत आहे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026च्या बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये. प्राइज सेरेमनी आहे ही, यशोगाथा आहे. माझ्या डाव्या बाजूला ही सुझुकी कंपनीची जिमनी आहे, माझ्या उजव्या बाजूला महिंद्रा कंपनीची थार आहे. आणि मग या स्पर्धेचे जनक अर्थातच माननीय दमदार आमदार महेंद्र शेठजी दळवी यांना आपण विनंती करूयात. साहेब या, आपण आपल्या उपस्थितीने या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. त्याच समवेत आपण विनंती करूयात सन्माननीय प्रशांत शेठ नाईक यांना सुद्धा त्याच वेळेला विनंती करूयात. दिलीप शेठ भोईर यांना सुद्धा. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्यांचा कल्ला होऊन जाऊ दे. दमदार आमदार लोकप्रिय नेते अलिबाग मुरुड रोहा मतदार संघाचे दमदार आमदार कार्य सम्राट आमदार महेंद्र शेठजी दळवी आणि संपूर्ण टीम या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध होताना पाहायला मिळत आहे. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवी शेठ. आमदार महेंद्र दळवी शेठ. आमदार महेंद्र दळवी शेठ. वीर दमदारच्या वाडापोटी प्रीमियर लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग.
ही रोषणाई, हा लख प्रकाश सांगून देतोय की अलिबाग, मुरुड, रोहा तालुक्यातील सर्वोत्तम स्पर्धा, रायगड जिल्ह्यातील, महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्तम स्पर्धा आता मात्र आपण पाहतोय सांगतेच्या दिशेने वाटचाल करते. एक अभूतपूर्व स्पर्धा. काय ते आयोजन, काय त्या मॅचेस, भव्य दिव्यता आपल्याला अनुभवायला मिळाली. 32 संघांनी या स्पर्धेमध्ये प्रवेश घेतला होता. यावर्षी 8 अतिरिक्त संघ या स्पर्धेमध्ये प्रवेश घेताना पाहायला मिळाले. गतवर्षी 24 संघ होते. यावर्षी 32 संघ उपलब्ध झाले आणि तदनंतर मात्र हा रंगरंग सोहळा आपण सर्वांनी अनुभवलाय. या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येक मान्यवरासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातील मित्रांनो. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 आपल्या माणसांनी, आपल्या माणसांसाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अभूतपूर्व यश या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळालं. या ट्रॉफीसाठी प्रत्येक जण मैदानावरती लढताना पाहायला मिळालं. ही लढत बघून प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद होताना सुद्धा पाहायला मिळालाय आणि संपूर्ण अलिबाग, मुरुड, रोहा तालुक्याचा अभिमान वाढवून देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वळूयात प्राइज सेरेमनीकडे. तत्पूर्वी ज्यांनी ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस केला, या सर्व मान्यवरांचं आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान दमदार आमदार महेंद्र शेटजी दळवी यांच्या आग्रहाखातर हा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. MD फाउंडेशनचे सर्व मंडळी चला या. हे आपलं स्टेज आहे, हे आपलं मैदान आहे आणि तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं तुम्हाला या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. आई जरा हटके 100% आयोजन MD फाउंडेशन, अंकुजी पाटील आणि संपूर्ण टीम एका जोरदार टाळ्या उचलतील मित्रांनो. या मंडळीची मेहनत जमली म्हणूनच ही स्पर्धा पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करते. व्हेरी वेल डन. मॅनेजमेंट कशी असावी, व्यवस्थापन कसं असावं, हे सर्व MD फाउंडेशनच्या कलाकारांकडून पाहायला मिळालंय. वेल डन. कौतुकास पात्र कामगिरी आपल्या माध्यमातून झाली आहे. टॉस असू देत, मॅन ऑफ द मॅच असू देत, पाहुण्यांचा सन्मान असू देत, हे सर्व या सर्व गोष्टी आपल्याकडनं पाहण्यात आल्यात. त्याबद्दल तुमचा विशेष या ठिकाणी सत्कार करण्यात आला. वळूयात प्राइज सेरेमनीकडे. जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई, असे दोन व्यक्ती म्हणत असतील. एक म्हणजे विजेत्या संघाचा संघमालक आणि दुसरा म्हणत असेल ज्याला मालिकावीर म्हणून सुझुकी कंपनीची जिमनी मिळणार आहे. फायनल मॅच मध्ये ज्याने संघ अडचणीमध्ये असताना अप्रतिम कामगिरी केली आणि असा खेळाडू ज्याने नावलौकिक प्रस्थापित केलं, त्या खेळाडूला सामनावीर पारितोषिक या ठिकाणी आपण देणार आहोत. 10 चेंडू 25 धावा क्षेत्ररक्षण करत असताना 2 कॅचेस पकडल्या असा विराज जुईकर ठरतोय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक विजेता. वेल डन विराज जुईकर. तो आला वी फॉर द विक्ट्री. राज करून गेला. प्रतिस्पर्धी संघाला सेट होऊन दिलेला नाहीये. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवी शेठ. आमदार महेंद्र दळवी शेठ. आमदार महेंद्र दळवी शेठ. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. 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 हे क्षणचित्र टिपले जातील. आज सोशल मीडियावरती विराज जुईकर हे नाव संपूर्ण रायगड जिल्ह्याने अनुभवलंय. अभेद्य खेळी याने केली आहे. वेल डन. साखर संघाचं विजेतेपद
या खेळाडूने मिळवून दिलंय. एकदा या खेळाडूसाठी टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. साखरकर एकदा जोरदार कल्ला होऊन जाऊ देत. वेल डन, व्हेरी वेल डन, कौतुकास पात्र कामगिरी. वळूयात या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज या कॅटेगरीमध्ये. बघा, पारितोषिक देत असताना बरेचसे खेळाडू होते, मात्र असा एक खेळाडू आपण पाहिला ज्याने कमालीची कामगिरी केली. त्याची फलंदाजी ही नेहमी चर्चेचा विषय राहिली आहे. त्या खेळाडूचा आपण या ठिकाणी विशेष सन्मान करणार आहोत. तथापि आपण विराट जोईकरला हे मेडल आणि स्पेशल एडिशनचे हे शूज या ठिकाणी देणार आहोत. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. वळूयात उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. बघा, खेळाडू अनेक होते, मात्र एक खेळाडू असा राहिला जो डावखुरा होता, जो खारेपाट विभागातून आला, जो मैदानाच्या आत प्रत्येक चेंडू पासून शेवटपर्यंत गदारोळ करताना ठरला. अक्षय अब्बू ठरतोय वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व तिसऱ्यातील उत्कृष्ट फलंदाज. असाच आमदार हवा मला, असाच आमदार हवा, असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. कामाचा पक्का हुकूम एका, कामाचा पक्का हुकूम एका, भेटायला कधी बी जावा, मला असाच आमदार हवा, हे असाच आमदार हवा. ही चावी दिली जाते. ही चावी तुझ्या यशाची गुरुकिल्ली आहे. ही चावी तुझ्या भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देणारी आहे, नवीन दारं उघडणारी ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ दी अर्थातच बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट सन्मान्य संदीपजी परदेशी साहेब यांनी पुरस्कृत केलेली ही बाईक या ठिकाणी दिली जाणार आहे. बेस्ट बॅट्समन अवॉर्ड या ठिकाणी दिला जाणार आहे. अनेक शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. व्हेरी वेल डन अबू. खूप चांगला खेळ आपल्या माध्यमातून झालाय. बघा, अक्षय सोबत आपण जोडले जाणार आहात. अक्षय इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती अर्धशतक झालं, संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाताना सुद्धा पाहायला मिळालं. बेस्ट बॅटर हे पारितोषिक सुद्धा मिळते. काय भावना आहेत? हे प्लॅटफॉर्म किती महत्वाचं होतं? प्लॅटफॉर्म तर लय मोठं होतं आणि फर्स्ट टाइम बाईक भेटले, जाम खुशी आहे. एक प्लेअरची आज त्या इच्छा की एवढा क्रिकेट मोठा खेळलो मी आणि मला बाईक नव्हती भेटली, आज बाईक भेटले, जाम मस्त वाटतं. संघ मालक, टीम मॅनेजमेंट याबद्दल काय सांगशील? काकाला पहिला इकडे बोलवीन. काका, एकदा सुनील कदम संघ मालक यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. अलिबाग तालुक्यातील वन ऑफ दी बेस्ट डेकोरेटर्स म्हणून ज्यांची ओळख आहे, व्यावसायिक दृष्टिकोनातून संघ घेतला आणि या संघाचं आता मात्र उत्कृष्ट फलंदाज त्यांच्या संघाकडून गेलाय. काय म्हणशील या संघ मालकांबद्दल? काकाचे बोलले ते काय हेच नाही, कारण काका मला बोललेला तुला माझी टीम घेऊन मध्ये तुला बेस्ट बॅट्समॅन भेटणारच, सिरीजच भेटेल बोलेला, पण बेस्ट बॅट्समॅनला जाम छान वाटतं. क्या बात आहे. हा आनंद साजरा केला जातोय. विश ऑल द व्हेरी बेस्ट. पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. व्हेरी वेल डन. बघा, लग्नाच्या आधी आहेर मिळाले. अबूचं लग्न आता मात्र पुढच्या 1-2 तारखेला आहे आणि त्याचा आहेर वीर दमदार आमदार प्रीमियर लीग कडनं उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक या ठिकाणी मिळालंय. वेल डन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. वळूयात या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज या कॅटेगरीमध्ये. पुन्हा एकदा ज्याने कर्णधारपद भूषवलं, ज्याने फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या सगळ्या बाजूने उत्तम कामगिरी केली, असा एक खेळाडू पुन्हा एकदा वाघरण या गावातून येत असताना, खारेपाट विभागाला बिलॉंग करत असताना निखिल पाटील ठरतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. 10 विकेट ज्यांनी संपादन केल्या, गोलंदाजी करत असताना कमालीची कामगिरी केली, फलंदाजी करत असताना 98 धावा केल्या, ऑलराऊंड परफॉर्मन्स केलाय. विकेटचं वजन, वेटेज खूप कमालीचं पाहायला मिळालं आणि त्याचमुळे का होईना या गुणी खेळाडूला आपण
बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. किती आले किती गेले पण होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं नियोजन. अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरलेत नंबर वन. तुम्हीच ठरलेत नंबर वन, तुम्हीच ठरलेत नंबर वन. लोणारीच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लागल. ए लोणारेच्या ग्राउंडवरी खेळाडू लावतील. सन्माननीय संदीपजी परदेशी यांनी पुरस्कृत केलेली बाईक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. वेल डन. खूप कमालीचा खेळ निखिल पाटील कडनं झालाय. निखिल सोबत आपण वार्तालाप करूयात. निखिल, मी म्हणेन हे वर्ष तुझ्यासाठी रोलर कोस्टर सारखं होतं. खूप सारे अप्स अँड डाऊन्स आले, मात्र तरी सुद्धा इथपर्यंतचा प्रवास, काय म्हणशील याबद्दल? मी पहिलं तर काकाला धन्यवाद देईन आणि मी ही बाईक डेडिकेट माझ्या भावाला करेन. कारण मी कॅप्टन राहत नव्हतो. काकानी मला फोर्स करून, काकाने आणि अक्षय कदमनी मला फोर्स करून कॅप्टन राहायला लावलं आणि त्याने मी सार्थक केलं त्यांचं. बघा, आज त्याचं मन दाटून आलंय, कारण आज त्याचा भाऊ त्याच्या सोबत नाही आहे, मात्र मी म्हणेन तुझा संघ भावाप्रमाणे आलाय आणि त्याने खऱ्या अर्थानं पाठबळ सुद्धा दिलाय. खूप खूप शुभेच्छा. बाईक आणि निखिल हे इक्वेशन आपण अनुभवलंय. म्हणजे मला आठवतंय सन्मान्य दिलीप शेठजी भोईर यांनी आयोजित केलेली अलिबाग प्रीमियर लीग मधील मालिकावीर पारितोषिकाचं खऱ्या अर्थाने त्याला बाईक सुद्धा मिळाली होती. त्यामुळे बाईक हे त्याच्यासाठी काही नवीन नाही आहे, मात्र हे स्टेज फार महत्वाचं होतं आणि या स्टेजवरती त्याची दमदार कामगिरी सुद्धा पाहायला मिळाली. आता मात्र वळणार आहोत तिसऱ्या बाईककडे. हरकत नाहीये वळायला, कारण तिसरी बाईक आहे, नवेदित खेळाडू आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान सुद्धा आहे. हे पारितोषिक देत असताना मला एका व्यक्तीला स्टेजवरती बोलवावं असं वाटतंय. प्लीज मी विनंती करतो इथून मात्र रुपेश भाभी यांना की कृपया आपण व्यासपीठावरती या. टाळ्यांचा गजर सांगून जाईल, कारण त्यांचे चिरंजीव ऋतुराज भाभी ठरतायत या स्पर्धेतील रायझिंग स्टार. केवळ विकेट नाही घेतल्या तर प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना जखडून ठेवलं गेलं. ऋतुराज भाभीला बोलवूयात एकदा. जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार, गाजतंय प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार, गाजतंय प्रीमियर लीग. थँक्यू. वय वर्ष 16, लायसन्स सुद्धा नाही आहे, मात्र त्याच्या आधी बाईक घरामध्ये जमा करण्यात आली आहे. क्या बात है. इमर्जिंग प्लेयर. केवळ विकेट नाही आहेत तर समोरच्या फलंदाजांना जखडून ठेवले आहे. हे स्टॅट सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. वेल डन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. चला बघूयात ऋतुराज बोलतो कसा. 16 वर्षीय आहे. ऋतुराजच्या आधी आपण त्यांच्या वडिलांकडे जाऊयात. आयोजकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही होतात. तुमच्या मुलाला इतकं मोठं पारितोषिक मिळालंय, काय भावना आहेत? आयुष्यात बरेच खेळलो, पूर्ण रायगड फिरलो, पण कधी मला बाईक नाही भेटली आणि माझ्या मुलांनी बाईक भेटली. मला खूप आनंद वाटते. आणि पुन्हा एकदा त्याची 11वीची परीक्षा होती, मी फॉर्म नव्हता भरला. रुपेश, राकेश, असे अंकुश, बरेच कमिटी मेंबर, नितीन डेपे यांनी त्याला फॉर्म भरायला सांगितला आणि हे प्राइज भेटलं. धन्यवाद. बघा, वडिलांची गोलंदाजी चांगली होती, आता मात्र भाषा सुद्धा कमालीची पाहायला मिळाली आहे. वेल डन. ऋतुराज, वय वर्ष 16 आहे, लायसन्सची परवानगी नाही आहे आणि आता हे पारितोषिक मिळालंय. काय करणार? ही बाईक कोणाला डेडिकेट कराल? ऑफकोर्स पप्पांनाच. क्या बात आहे. या इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळत असताना काय भावना येत आहेत? कशा पद्धतीचं ॲटमॉस्फिअर होतं? 10,000 प्रेक्षकांसमोर गोलंदाजी करायची होती. दबाव कधी वाटला का? हो. बघा, एका वाक्यात उत्तरे द्या. हरकत नाहीये. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. मालिकावीर पारितोषिक थोडं होल्ड करूयात. रंगतता, रोमहर्षकता थोडं आणखीन वाढवूयात. वळूयात या स्पर्धेतील 4th क्रमांकाचा मानकरी सन्मान्य मानसीताई दळवी यांचा हा संघ 7 स्टार थर्ड संघ ठरतोय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 चा 4th क्रमांकाचा मानकरी 1,55,555 चं कॅश प्राइज, ट्रॉफी आणि तुमचा आनंद. गाजते प्रीमियर चला, 7 स्टार थर्ड संघ. गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार
पत्रे वीर दमदार लगेच उपलब्ध व्हा. गाजतंय प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026. सन्मान्य शैलेशजी वर्तक यांना सुद्धा आपण विनंती करूया. शैलेशजी वर्तक साहेब, आपण सुद्धा या, आम्हाला जॉईन करा. सेकंड रनर अप अर्थात चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 7 स्टार थळ संघासाठी एकदा टाळ्या होऊन जातील मित्रांनो. एका क्षणाला अशी कामगिरी होती ना की विजेतेपद पटकावतील की काय असं वाटू लागलं होतं. संघ कर्णधार सुमित पत्रे, शैलेशजी वर्तकजी हे या ठिकाणी उपलब्ध आहेत. हे प्राइज या ठिकाणी घेत आहेत. मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ देत, अजिबात कंजूसी नको. व्हेरी वेल डन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. सुमित पत्रे आणि टीम, चांगला खेळ आपल्या बाजूने झालाय. कॅश प्राइज जड आहे, ट्रॉफी जड आहे, त्यामुळे काळजीपूर्वक हाताळलं जात आहे. वेल डन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. सुमित सोबत थोडंसं आपण वार्तालाप करूयात. सुमित, ऍज अ टीम कॅप्टन म्हणून तुम्ही चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पटकावलाय, मात्र मला त्याहून पेक्षा पुढे जायचंय. रेस्ट ऑफ इंडिया वर्सेस बेस्ट ऑफ महाराष्ट्र या मॅच मध्ये शेवटचं षटक हाताळायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यावेळेची काय भावना होती? आपण चूक तर करत नाही ना, एक्झॅक्टली काय भावना आली? असं काय नव्हतं. एवढ्या मोठ्या स्टेजला खेळताना आपल्याला संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करायचं होतं आणि जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगला करण्याचा प्रयत्न केला आणि परफॉर्मन्स चांगला झाला. इथून मात्र एक गोष्ट आणखीन महत्वाची आहे. संपूर्ण भारतातील टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील महानायक म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, ऑलराऊंडर खेळाडू अर्थातच करण अंबाला याची विकेट मिळाली आहे, याचा किती आनंद वाटलाय? नक्कीच सध्या तो टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठा प्लेअर आहे. त्या एवढ्या मोठ्या खेळाडूची विकेट भेटल्याचा खूप आनंद झाला. बघा, या मंचावरून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये करण अंबाला पेक्षाही मोठा वर्चस्व निर्माण कराल, या शुभेच्छा या ठिकाणी दिल्या जातील. वेल डन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. सुमित पत्रे आणि टीम 7 स्टार थळ अर्थातच सन्मान्य मानसीताई दळवी यांचा हा संघ होता. तदनंतर बोलूयात या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. मिहीर अँटनी स्पोर्ट्स झारखंड संघ, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सुनीलजी कदम, अगदी त्याच वेळेला निखिल पाटील, अक्षय कदम, या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत. आमदार महेंद्र दळवीचे 1,55,555 चा कॅश प्राइज आणि डोळ्याची पारणं मिळावी अशा पद्धतीने भरली पडते. 3 वर्ष दमदार प्रवास आता सुरू आहे सलगे. 3 वर्ष दमदार प्रवास. चला, मिहीर अँटनी स्पोर्ट्स झारखंड संघ त्वरित उपलब्ध व्हा. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजतंय प्रीमियर लीग. वीर दमदार एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मिहीर अँटनी स्पोर्ट्स झारखंड संघासाठी. ते आले, ते लढले, त्यांनी भल्या भल्या नकार करणारी कामगिरी केली आहे. वर्ष दमदार प्रवास. ऑप्शन पासून स्ट्रॅटेजी बनवल्या गेल्या. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरं आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिहीर अँटनी स्पोर्ट्स झारखंड संघ, सन्मान्य सुनीलजी कदम यांचा हा संघ आहे. वेल डन, कौतुकास पात्र कामगिरी झाली आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा प्रवेश केलाय. थोडे लेट आले, मात्र मी म्हणेन थेट आलेत आणि इथून मात्र द्वितीय क्रमांकाचे मानकरी सुद्धा ठरतायत. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. वेल डन. तत्पूर्वी एक इंडिव्हिज्युअल प्राइज या ठिकाणी आपण देऊयात. या स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा सुद्धा एक पारितोषिक होता आणि मग हे पारितोषिक देत असताना बरेचसे पॅरामीटर्स होते. म्हणजे सीमारेषे नजदीक ज्यांनी क्षेत्ररक्षण केलं त्याला दिलं जावं का, विकेटच्या पाठीमागे विकेट किपर होता त्याने कमालीची कामगिरी केली त्याला दिलं जावं का, आणि मात्र हे मोजमाप करत असताना
मी कौतुक करेन पुन्हा एकदा स्टॅटिस्टिशियनचं, ज्यांनी विकेट किपरला निवडलंय प्रसाद पाटील. 8 कॅचेस 1 रनआउट, कमालीची कामगिरी. प्रसाद पाटील ठरतो या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. इथे आले पेटे गेले पण होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं नियोजन. अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरलेत नंबर वन. थँक्यू. सुमित पत्रे, आपल्याला विनंती केली जाते, हा प्रसाद पाटीलचा इथून मात्र पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. इथून मात्र प्रसादचं पारितोषिक घेण्यासाठी अजय या ठिकाणी उपलब्ध झालाय. वेल डन. प्रसादच्या कामगिरीसाठी तो जरी उपस्थित नसेल तरी सुद्धा एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ देत. खारेपाट विभागातील हा खेळाडू, आज बरेचसे इंडिव्हिज्युअल प्राइजेस खारेपाट विभागाला जात आहेत आणि याचा सार्थ अभिमान आहे. खारेपाट विभागातील खेळाडू सुद्धा चमकताना पाहायला मिळत आहेत. वळीत या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे मी या ठिकाणी विनंती करणार आहे MD फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना, चला या, आपल्या शुभ हस्ते या द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जावं. कॅश प्राइज आहे 3,33,333 आणि डोळ्यांचं पारणं फेडणारी ही नेत्रदीपक ट्रॉफी. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात शंभूराजे वॉरियर्स कामारले संघाचं. खेळाडू लावतील लागं. लोणारेच्या ग्राउंड वरी खेळाडू लावतील आग. खेळतील दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. अरविंद दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. आमदार ॲडव्होकेट सिया पवार आणि रत्नाकरजी पाटील यांचा हा संघ शंभूराजे वॉरियर्स कामारले. एकदा या संघासाठी मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स असू देत किंवा टीम स्पिरिट, या संघाने कधी मागे वळून पाहिलं नाहीये. प्रीमियर लीग भरली परत. 3 वर्ष दमदार आज द्वितीय क्रमांकावरती सुरू जरूर आहे त्यांना सलगे. हे पारितोषिक स्वीकारावं लागतंय. मात्र त्यांच्यामध्ये दमखम आहे विजेतेपद पटकावण्याचा. पुढच्या वर्षी त्या जोशामध्ये येऊया. दमदार आमदार एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. ॲडव्होकेट सिया पवार मॅडम यांना आपण विनंती करूयात आमच्यासोबत जोडले जा. मॅडम, आपल्या संघाने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. किती आनंद वाटतो आमदार साहेबांच्या हातून हे प्राइज मिळवत असताना आणि आपल्या खेळाडूंकडनं ज्या पद्धतीची कामगिरी झाली आहे. काय वाटतंय, ऑक्शनमध्ये योग्य खेळाडू निवडलेत का? नो डाऊट ऑक्शनमध्ये सर्वात बेस्ट प्लेयर्स आमच्या टीममध्ये आले आणि माझ्यासाठी तरी माझेच टीम प्लेयर्स जे आहेत तेच विनर आहेत. आणि एवढ्या मोठ्या लीगमध्ये सेकंडवरती येणं ही छोटी गोष्ट नाही, बिकॉज लास्ट टाइम आम्ही सुपर 16मधून बाहेर पडलेलो. यंदा खूप छान खेळलं, खूप मस्त होतं. क्या बात आहे. बघा, मॅडमने संघाला आरसा दाखवला. गतवर्षी आपण सुपर 16 मध्ये सुद्धा नव्हतो आणि आता मात्र द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवलंय. वेल डन. खूप खूप शुभेच्छा. तुमचा संघ अधिकाधिक प्रगती करू देत अशी या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा दिली जाईल. थँक्यू सो मच. बघा, पारितोषिक 2 नंबरचं होतं, मालक सुद्धा 2 आहेत, तर अर्थातच रत्नाकरजी पाटील यांच्यासोबत सुद्धा आपण वार्तालाप या ठिकाणी करणार आहोत. ऑन पब्लिक डिमांड. रत्नाकर पाटील साहेब, किती आनंद वाटतोय ही स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावताना? खूप आनंद वाटतंय. मागच्या वेळेला आम्ही खूप हे होतो 16मध्ये पण आलो नव्हतो. आता आम्ही सुपर म्हणजे 210मध्ये आलो होतो. 2रा नंबर आम्हाला मिळाला. थोडक्यात आमचा पहिला नंबर गेला. थोडं दुःख झालं पण आनंद झाला. बघा, दुःख पचवलं गेलं, दुःख सांगितलं गेलं, दुःख स्वीकारलं सुद्धा गेलं आणि यासाठी मोठेपण असलं पाहिजे. मनाचा मोठेपण आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातील मित्रांनो रत्नाकरजी पाटील साहेब यांच्यासाठी सुद्धा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यापूर्वी आपण इथून मात्र विजेत्या संघाच्या संघ मालकाला प्रथमतः थार गाडी इथून मात्र इंट्रोड्यूस करणार आहोत. विजेत्या संघाच्या संघ मालकाला
अर्थातच प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा संघाचे संघ मालक सन्माननीय वासुदेवजी नाखवा आणि आशिष नाखवा यांना आपण विनंती करूयात. साहेब या, हे तुमचं खऱ्या अर्थानं स्टेज आहे. आज संपूर्ण साखर गाव घराला कुलूप लावून या तलवार क्रीडांगणावरती उपस्थित झालेला पाहायला मिळालाय. साखर गाव वेल डन. खरोखर बक्षीस ठेवलेत एक नंबर, बक्षीस ठेवलेत एक नंबर, बक्षीस ठेवलेत एक नंबर. दोन फोर व्हीलर बाईक तीन जिमनी गाडी आणि थार चिमणी गाडी आणि कार, चिमणी गाडी आणि कार. आमचा महेंद्र शेठ आयोजनात कधीच नाही डगमगे. आहे साऱ्यांचा नेता लाडका शिवसेनेचा ढाण वाघ. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा खरोखर बक्षीस ठेवलेत एक नंबर, बक्षीस ठेवलेत एक नंबर, बक्षीस ठेवलेत एक नंबर. दोन फोर व्हीलर बाईक तीन जिमनी गाडी आणि थार चिमणी गाडी आणि कार, चिमणी गाडी आणि कार. आमचा महेंद्र शेठ आयोजनात कधीच नाही डगमगे. आहे साऱ्यांचा नेता लाडका शिवसेनेचा ढाण वाघ. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग या स्पर्धेच्या संघ मालकाला महिंद्रा कंपनीची थार या ठिकाणी दिली जाते. टॉप क्लासची स्पर्धा, टॉप क्लासचे पारितोषिक, टॉप मॉडेल इथून मात्र पाहायला मिळणार आहे. आपण सन्माननीय वासुदेवजी नाखवा यांच्यासोबत सुद्धा चर्चा या ठिकाणी करणार आहोत. साहेब, कार मिळते 2 मिनिटाचे बाईट झालेच पाहिजे. वासुदेवजी नाखवा आपल्यासोबत या ठिकाणी जॉईन करतील. त्याच समवेत पंकज नाखवा हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी जॉईन करतील. आशिष नाखवा या, पारितोषिके लावायला तुम्ही पुढे होतात, आता बोलायला सुद्धा तुम्ही पुढे आला पाहिजेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात मित्रांनो आशिष नाखवा यांच्यासाठी. मला तुमची रणनीती समजून घ्यायची आहे. फलंदाज गोलंदाज काय करतील हे माहिती नाहीये. तुम्ही पारितोषिक लावून समोरच्या संघाला घाबरवलं, हे का केलं? नाही, मी आमच्या टीमला प्रोत्साहित करत होतो. प्रत्येक बॉलवर षटकार चौकार आला पाहिजे आणि टीमच्या रन झाल्या पाहिजे. हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय. घरासमोर आता थार लागणार आहे. हा मान वाटतोय, कसं वाटतंय? खूप आनंद आहे या गोष्टीचा का थार मिळाली. आमच्या टीमचे प्लेयर चांगले खेळले आणि आम्हाला पहिला नंबर मिळाला. या आयोजनाबद्दल तुमच्या तोंडून नक्कीच ऐकायला आवडेल, कारण संपूर्ण साखर गाव घराला कुलूप लावून या तलवार क्रीडांगणावरती आला होता. तो जल्लोष पाहायला मिळाला. हे आयोजन पाहत असताना किती किती छान वाटतंय. खरोखरच आमदार साहेबांचा खूप आभारी आहे. पहिलं तर आम्हाला खेळण्याची संधी दिली आणि आयोजन तर खूप छान आहे. आणि आमचे गावकरी आमची टीम असली की सपोर्ट करण्यासाठी संपूर्णपणे आमच्या गावाच्या पाठी टीमच्या पाठी उभे असतात. त्यांचंही मी धन्यवाद करीन. आणि आम्हाला जिंकल्याबद्दल तर खूपच मला आनंद झाला आहे. मागच्या वेळी 16मधून बाहेर पडलो होतो, आता तर पहिला आलेला आहे. खूप आनंदी आहे. नाही आमदार साहेब, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. गतवर्षी मागचे 2ही वर्ष ज्यांची मक्तेदारी होती ते आता मात्र बक्षीस पात्र न ठरता नवीन वर्षी नवीन कालनिर्णय आला आणि नवीन विजेते सुद्धा पाहायला मिळतात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. वेल डन. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. घरासमोर पार्किंग सज्ज ठेवा. ही थार आता मात्र आपल्या घरासमोर पाहायला मिळणार आहे. वेल डन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. काय कमालीची ही स्पर्धा राहिली आहे. प्रत्येक दिवसांदिवस या स्पर्धेमध्ये वेगवेगळे रंगरूप पाहायला मिळाले. आणि मग असं असताना वळूयात या स्पर्धेतील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर, सर्वोत्तम खेळाडू, अर्थातच मालिकावीर पारितोषिक. मालिकावीर पारितोषिक देत असताना मला कसलीही उत्कंठा इथे मात्र व्यक्त करत असताना माझं सुद्धा मन भारावून आलंय. एक युवा खेळाडू, अर्थातच फार कमी वयामध्ये क्रिकेटची ती आवड त्याला निर्माण झाली आणि तदनंतर मात्र फलंदाजी गोलंदाजी या सर्व बळावरती चांगलं काम करणारा, मी माझंच नाव घेईन, तो आलाय आकाश तवसाळकर. या वेळेला मात्र 3 वर्ष दमदार प्रवास आता सुरू आहे सलग. 3 वर्ष दमदार प्रवास आता सुरू आहे सलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग.
बघा हा सन्मान विशेष आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचं पारितोषिक मालिकावीर म्हणून पाहायला मिळालं. सुझुकी कंपनीची जिमनी आणि एका टॉपच्या खेळाडूला मिळालंय, याचा सार्थ अभिमान या ठिकाणी आहे. आकाश आपल्यासोबत या ठिकाणी जॉईन होईल. आकाश, कार जिंकली, मॅच गेली, आनंद वाटते की दुःख वाटते, कशा भावना आहेत? नाही, नक्कीच मला दुःख होते, कारण की माझ्या कारपेक्षा मला माझी फायनल महत्वाची होती. क्या बात आहे. जिमनी कंपनीची कार मिळाली आहे, ही डेडिकेट कोणाला करशील? नक्कीच मी माझ्या वडिलांना आणि माझे गाववाले जे सपोर्ट करायला आले त्यांना डेडिकेट करतो. बघा काही प्रेक्षक होते ना, ते मला कॉमेंट्री बॉक्सच्या बाहेरून विचारत होते, त्याला विचारा तो बजरंग बलीचा भक्त आहे का, काय मोठे मोठे फटके खेळत होता. या खेळाडूसाठी एकदा गुणगौरव झालाच पाहिजे. वेल डन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. जिल्ह्यात पहिल्यांदा खरोखर बक्षीस ठेवलेत एक नंबर. बक्षीस ठेवलेत एक नंबर. बक्षीस ठेवलेत एक नंबर. दोन फोर व्हीलर बाईक तीन जिमनी गाडी आणि थार. जिमनी गाडी. थँक्यू. बघा साखरकर आता म्हणत असतील एवढी सगळी पारितोषिकं देऊन झाली, चला आता जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा संघ. कॅश प्राइज 5,55,555 आणि ज्यासाठी लढत पाहायला मिळाली ती ट्रॉफी आपल्या नावावरती करणारी कामगिरी करणारा हा संघ सन्माननीय वासुदेवजी नाखवा, आशिषजी नाखवा यांचा हा संघ. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व तिसरं चॅम्पियन अंतिम विजेतेपद पटकावताना पाहायला मिळत आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करूया आपल्या शुभाशीर्वादाने या लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा या संघाला गौरव करूयात. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. अजय पवार आपल्याला विनंती केली जाते, आम्हाला जॉईन करा. अजय पवार. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. थँक्यू. नाही साखरकरांना आता थांबवायला लागेल, स्टेज छोटा आहे कारण अख्खा गाव आलाय. साखर संघ वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व तिसऱ्याचा चॅम्पियन्स ठरतोय लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा संघाचा. विजय असो. हिप हिप हुर्रे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. आकाश तवसाळकर आज स्वप्नवत कामगिरी करताना पाहायला मिळाला. मॅन ऑफ द टुर्नामेंट